औरंगाबादमधलं हे घर आणि हे कुटुंब जरा वैशिष्ट्यपूर्ण आहे। घरात प्रवेश करताच संस्कृत सुभाषित तुमचं स्वागत करतं। घरातल्या वस्तूंवर अशा पद्धतीनं संस्कृतमध्ये नावं लिहिली आहेत। घरात आलेल्या पाहुण्यांना संस्कृत नामांची ओळख व्हावी म्हणून अशा संस्कृत भाषेत चिठ्ठ्या लावल्या आहेत। टीव्ही असो वा प्रेशर कुकर, अगदी घरातल्या खाण्यापिण्याच्या वस्तूंवर सुद्धा नावं संस्कृतमध्येच लिहिण्यात आली आहेत। बरं, फक्त वस्तूच नव्हे तर हे कुटुंबही फक्त आणि फक्त संस्कृत भाषेतच संवाद साधतं। हे कुटुंब आहे संस्कृत पंडित अजय निलंगेकर यांचं। शाखा कसे असते? पलांडू शाखा आलूकम असते। घरातला संपूर्ण संवाद, अगदी दिवसभरातल्या गप्पाही संस्कृतमध्ये चर्चिल्या जातात। अजय निलंगेकर यांचे संस्कृत भाषेत PhD असून ते एका शाळेत शिक्षक आहेत। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही ते संस्कृत शिकवतात। संस्कृत भारती या संस्कृतचा प्रचार करणाऱ्या संस्थेचे ते शिक्षण प्रमुखही आहेत। आजपर्यंत त्यांनी 196 संस्कृत संभाषण शिबिरं घेतली आहेत। यातून 6000 लोकांना त्यांनी आतापर्यंत संस्कृत शिकवलं आहे। तर 42 संस्कृत शिक्षण वर्गही ते चालवतात। संस्कृत भाषा भारतस्य सांस्कृतिक भाषा अस्ति। अतः यदि भारतीय संस्कृति ही रक्षणीया तर्हि संस्कृतस्य रक्षणम् आवश्यकमेव। अतः संस्कृत भाषायाः रक्षणं, भारतीय संस्कृतेः रक्षणं यदि करणीयमस्ति चेत् संस्कृत भाषा अनिवार्या। अतः संस्कृत भाषा पठनीया इति अहं मन्ये। अजय निलंगेकर यांच्या या कार्यात त्यांची पत्नी आणि मुलीही साथ देतात। त्यांच्या पत्नीही संस्कृत शिक्षिका आहेत। संस्कृतमध्ये संवाद साधणाऱ्या त्यांच्या लेकींचीही आता वेगळी ओळख निर्माण झाली आहे। संस्कृतं मह्यम् अतीव रोचते। विवाहात् पूर्वम् अहं किञ्चित् संस्कृतं जानीतवती, किन्तु किम् अभवत्, अजय महोदयेन सह मम विवाहं जातं, संस्कृतस्य रुचि अधिका भविष्यति। एतत् कारणात् संस्कृतं मम जीवनमस्ति। आबाल्यात् अहं तृतीयवर्षीया अस्मि, ततः अहं संस्कृतं किं शृणोमि, वक्तव्यं करोमि संस्कृतेन, तर्हि मम रुचिः। अजय निलंगेकर यांनी संस्कृत बोलणाऱ्या 25 कार्यकर्त्यांची संस्कृत प्रचारासाठी फळी निर्माण केली आहे। तर काही मुस्लिम कुटुंबही निलंगेकरांचे विद्यार्थी आहेत। मेरी बेटी ने 10th स्टैंडर्ड में संस्कृत एज ऑप्शनल लैंग्वेज लिया था। वो एक ही साल के अंदर बहुत अच्छा पिकअप किया उसमें, एंड उसने 91% मार्क लिया है। और उसको पढ़ते समय मैं भी उसको तरफ ध्यान देता था। इस वजह से मुझे भी संस्कृत में बहुत रुचि आने लगी। संपूर्ण देशभरात 4500हून अधिक कुटुंब संस्कृत कुटुंब आहेत। या घरांना संस्कृत गृह म्हणतात। ही सर्व कुटुंब घरी आणि जमेल तिथे फक्त आणि फक्त संस्कृतमध्येच बोलतात। अशाच कुटुंबियांच्या माध्यमातून अतिप्राचीन असलेली संस्कृत भाषा जिवंत आहे आणि राहणार, यात वाद नाही। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।